लग्नानंतरचे प्रेम भाग 7 सुरू आहे. तुम्हाला ही कथा कशी वाटते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. दुसऱ्या दिवशी सकाळी जहागीरदार वाड्यात नेहमीसारखीच धावपळ सुरू होती. राहुलच्या रूम मध्ये सोनल आणि राहुलचा नवा प्लॅन तयार होत होता. सोनल ही सायली खूप हुशार झाली आता. राहुल सिगारेट ओढत म्हणाला, ती गप्प बसणार नाही. ती नक्कीच माझ्यावर लक्ष ठेवून असेल. तिला कायमचं बाजूला करण्यासाठी आपल्याला खूप सॉलिड प्लॅन तयार करावा लागेल. कोणता प्लॅन? सोनलने विचारलं. मी तर म्हणते गुंडांना पैसे देऊन तिला वाटेतून गायबच करूया. नाही, राहुल म्हणाला. तसं केलं तर म्हातारा पोलिसांना बोलावेल आणि आपण सगळेच अडकू. आपल्याला तिला अपघातात मारावं लागेल. अपघात? सोनलच्या चेहऱ्यावर एक चमक आली. हो, अपघात. राहुल सोनलच्या जवळ आला आणि कुसकुसत्या आवाजात म्हणाला, आज दुपारी जेव्हा म्हातारा आणि वेदांत घरी नसतील तेव्हा तू सायलीला काहीतरी काम सांगून वरच्या मजल्यावर बोलाव. ती जेव्हा जिन्यावरून खाली उतरत असेल तेव्हा तू तिला मागून जोरात धक्का दे. हा जिना खूप उंच आणि लाकडी आहे. ती इथून खाली पडली तर थेट तिची मानच मोडेल. सोनलने डोळे मोठे केले. पण जर कुणी पाहिलं तर? कुणी पाहणार नाही, राहुल हसला. मी वेदिकाला घेऊन बाहेर कॉफी प्यायला जाईन आणि तू आयत्या वेळी आईसाहेबांना सांगून सगुणाबाईंना किचन मध्ये बिझी कर. मग फक्त तू आणि ती. जेव्हा ती खाली पडेल तेव्हा तू जोरजोरात रडायचं नाटक कर आणि सांग की सायलीचा पाय घसरला. सोपं आहे. सोनलच्या चेहऱ्यावर एक हसू आलं. परफेक्ट. आज या अनाथ भिकारीचा शेवटचा दिवस आहे. दुपारचे 2 वाजले. वाड्यात एकदम शांतता होती. प्रतापराव काही कामानिमित्त बाहेर गेले होते. वेदांत ऑफिसमध्ये होता. राहुलने ठरल्याप्रमाणे वेदिकाला, चल वेदिका, आपण थोडं बाहेर जाऊन कॉफी पिऊया, असं सांगून बाहेर नेलं होतं. वेदिका त्याच्या प्लॅन मध्ये पूर्णपणे अडकत चालली होती. सोनलने आईसाहेबांना सांगितलं, आईसाहेब मला खूप डोकं दुखतंय. सगुणा मावशींना सांगा ना माझ्यासाठी स्पेशल काढा बनवायला आणि तो घेऊनच वर यायला. आईसाहेबांनी सगुणाबाईंना किचन मध्ये कामाला लावलं आणि त्या स्वतः त्यांच्या रूम मध्ये आराम करायला गेल्या. आता हॉलमध्ये आणि जिन्यावर जवळ कुणीच नव्हतं. सायली हॉलची साफसफाई करत होती. सोनल वरच्या मजल्याच्या कॉरिडॉर मध्ये उभी होती. तिने खाली बघितलं. सायली एकटीच आहे. हे बघून सोनलने आपला प्लॅन सुरू केला. सोनलने वरून हाक मारली. सायलीने वर पाहिलं. काय झालं सोनलताई? अगं, वेदांची एक खूप महत्वाची फाईल माझ्या कपाटात चुकून राहिलीये. माझं डोकं दुखतंय. तू ती फाईल घेऊन जा ना, सोनलने अत्यंत गोड पण आवाजात सांगितलं. सायलीला वाटलं की वेदांची फाईल आहे म्हणून ती लगेच जिना चढून वर गेली. सोनलने तिला फाईल दिली. सायली ती फाईल घेऊन परत खाली उतरण्यासाठी जिन्याकडे वळली. सोनल तिच्या अगदी मागे उभी होती. हा तोच मोठा आणि उंच लाकडी जिना होता. इथून खाली पडल्यावर कुणीही वाचण्याची शक्यता खूप कमी होती. सायलीने जिन्याची पहिली पायरी उतरण्यासाठी पाय पुढे टाकला. सोनलने आपले दोन्ही हात पुढे केले. तिच्या डोळ्यात एक भयंकर खुन्नस दिसत होती. गुड बाय सायली, तिने मनातल्या मनात म्हटलं आणि तिने सायलीला धक्का देण्यासाठी पूर्ण ताकदीने हात पुढे मारले. पण नेमकं त्या क्षणी सायलीच्या साडीचा पदर तिच्या पायात अडकला. ती साडी सावरण्यासाठी अचानक खाली वाकली आणि सोनलचे ते ताकदीने मारलेले दोन्ही हात हवेतच गेले. सायली खाली वाकल्यामुळे सोनलचा पूर्ण तोल गेला. सोनलच्या तोंडातून एक भयंकर किंकाळी बाहेर पडली आणि ती स्वतःच त्या उंच जिन्यावरून डोक्याच्या जोरावर खाली कोसळली. सोनल लाकडी पायऱ्यांवरून आदळत गोल गोल फिरत अगदी खाली हॉलच्या फरशीवर येऊन जोरात पडली. तिच्या डोक्याला पायरीचा एक मोठा कोपरा लागला होता. सायली शॉक होऊन जिन्याच्या वर उभी होती. तिच्या हातातली फाईल खाली पडली. सोनलताई, सायली जोरजोरात ओरडत खाली धावत आली. सोनल रक्ताच्या थारोळ्या जमिनीवर निपचित पडली होती. तिच्या डोक्यातून खूप रक्त वाहत होतं. सायलीचा आवाज ऐकून आईसाहेब त्यांच्या रूम मधून बाहेर धावत आल्या. सगुणाबाई किचन मधून धावत आल्या. सोनल, आईसाहेब किंचाळल्या. त्यांनी धावत येऊन सोनलला मांडीवर घेतलं. अगं, काय झालं हे? सोनल, डोळे उघड. सोनल बेशुद्ध होती. आईसाहेबांनी रागाने सायलीकडे पाहिलं. काय केलंस तू माझ्या सोनलला? तू ढकललंस ना तिला? नाही आईसाहेब, मी काही नाही केलं. त्या स्वतःच पडल्या. सायली रडत रडत सांगत होती. गप्प बस खोटाडी. सगुणा, वेदांतला फोन लाव लवकर. आईसाहेब ओरडल्या.
वेदांत वेगाने गाडी चालवत हॉस्पिटलमध्ये पोहोचला. त्याचा श्वास वेगाने चालत होता. सोनल जिन्यावरून पडून गंभीर जखमी झालीये हे ऐकून त्याची अवस्था खूपच वाईट झाली होती. तो थेट ICU च्या बाहेर आला. तिथे आईसाहेब रडत बसला होता. सायली एका कोपऱ्यात मान खाली घालून उभी होती. तिचे कपडे थोडे रक्ताने माखले होते, कारण तिने सोनलला उचलून गाडीत ठेवायला मदत केली होती. आई, सोनल कशी आहे? वेदांत धापा टाकत आईजवळ गेला. वेदांत, डॉक्टरने तिला आत ठेवले. तिच्या डोक्याला खूप लागले. आईसाहेब रडत म्हणाला. वेदांतने रागाने मागे वळून सायलीकडे पाहिलं. सायली भीतीने 2 पावलं मागे सरकली. तू पुन्हा माझ्या सोनलला मारण्याचा प्रयत्न केलास. वेदांत दात ओठ खात सायलीच्या दिशेने आला. सर, माझा विश्वास ठेवा, मी नाही ढकललं त्याला. त्या स्वतःच पडल्यात. मी तर त्यांच्या पुढे होते, सायली रडत सांगत होती. शट अप सायली. वेदांतने तिचा हात जोरात पकडला. याआधीही तू तिला किडनॅप केलं होतंस आणि आता तू तिला जिन्यावरून ढकलून मारण्याचा प्रयत्न केलास. तू किती नीच असू शकतेस. बाबाने तुला घरात ठेवले म्हणून तू स्वतःला मालकीण समजायला लागलेस का? तेवढ्यात ICUचा दरवाजा उघडला आणि डॉक्टर बाहेर आले. वेदांतने सायलीचा हात झटकून सोडून दिला आणि तो डॉक्टरांकडे गेला. डॉक्टर, माझी सोनल कशी आहे? वेदांतने काळजीने विचारलं. काळजी करू नका मिस्टर जहागीरदार, डॉक्टर शांतपणे म्हणाले. ती आता धोक्याबाहेर आहे. सुदैवाने तिला आतून कोणतीही मोठी दुखापत झालेली नाहीये. फक्त डोक्याला मार लागल्यामुळे ती बेशुद्ध होती. ती आता शुद्धवर आली. तुम्ही तिला भेटू शकता. वेदांतने एक मोठा सुटकेचा निश्वास टाकला. तो धावतच ICU मध्ये गेला. आईसाहेबही त्यांच्या मागे गेल्या. सायली दारातच उभी होती. तिला आता आत जाण्याची हिंमत होत नव्हती. ICU मध्ये सोनल बेडवर झोपली होती. तिच्या डोक्याला मोठी पट्टी बांधली होती आणि हाताला सलाईन होतं. वेदांत धावत तिच्या जवळ गेला आणि त्याने तिचा हात पकडला. सोनल, तू ठीक आहेस ना? खूप दुखतंय का? वेदांतच्या डोळ्यात खरंच पाणी आलं होतं. सोनलने हळूच डोळे उघडले. तिने वेदांतला पाहिलं. सोनलने आपला प्लॅन स्वतःवरच उलटलेला पाहिला होता, पण आता तिला त्या परिस्थितीचा फायदा घ्यायचा होता. तिला आता सायलीला कायमच संपवण्याची हीच योग्य वेळ वाटली. सोनलने खोटं रडायला सुरुवात केली. वेदांत, वेदांत मला वाचव, ती मला मारून टाकेल. सोनल हंटके देत ओरडण्याचं नाटक करू लागली. कोण सोनल? शांत हो. कोण मारून टाकेल तुला? वेदांतने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. सोनलने दारात उभ्या असलेल्या सायलीकडे बोट दाखवलं. ती सायली, तिनेच मला जिन्यावरून जोरात धक्का दिला. वेदांत, मी तिला फाईल द्यायला गेले होते आणि तिने मुद्दाम मला खाली ढकललं. ती मला सांगत होती की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत ती या घरची मालकीण होऊ शकणार नाही, म्हणून तिने मला ढकललं. सोनलने इतकं खोटं आणि इतक्या परफेक्ट ऍक्टिंगने सांगितलं की कुणालाही तिच्यावर विश्वास बसला असता. हे ऐकून वेदांतच्या डोक्यात भयंकर राग गेला. आईसाहेबही ओरडला. बघितलंच वेदांत, मी म्हणत होते ना की हिनेच ढकललंय. सायली शॉक झाली. तिच्या पायाखालची जमीन सरकली. सोनलताई सक्त मला मारायला आल्या होत्या आणि आता माझ्यावरच खोटा आरोप लावतायत. नाही सर. सायली धावत आत आली. मी खरं सांगते, मी त्यांना हातही लावला नव्हता. त्या स्वतःच घसरून पडल्या. त्या खोटं बोलतायत. गप्प बस सायली. वेदांतने एवढं जोरात ओरडलं की ICU मधले नर्सेस सुद्धा दचकल्या. वेदांत सायलीच्या जवळ आला. त्याचे डोळे रक्तासारखे लाल झाले होते, पण त्यावेळी वेदांतने सायलीवर हात उघडला नाही. काल रात्रीची ती घटना, सायलीचे ते रडवेले डोळे आणि तिचा तो निरागस चेहरा वेदांतच्या डोळ्यासमोर आला. त्याच्या मनात कुठेतरी एक बारीकशी शंका आली. जर सायलीने तिला ढकललं असतं तर ती स्वतः तिला उचलून हॉस्पिटलमध्ये का आणलं? ती तर पळून जाऊ शकली असती. पण सोनलचा तो रक्ताने माखलेला चेहरा आणि ती पट्टी बघून वेदांतचा सोनलवरचा विश्वास जास्त भारी पडत होता. सायली, वेदांत म्हणाला, तू खूप खालच्या स्तराला गेलीयस. मला वाटलं होतं तू फक्त पैशाची भुकेली आहेस, पण तू तर एका जीवावर उठलीयस. आता बाबा जरी आले तरी ते तुला वाचवू शकणार नाहीत, कारण तू एक मर्डर अटेम्प्ट केलायस. वेदांतने फोन काढला आणि तो पोलिसांना नंबर डायल करू लागला. सायलीने धावत जाऊन वेदांतचा हात पकडला. सर, प्लीज पोलिसांना नका बोलू. माझा विश्वास करा. मला खोट्या आरोपाखाली नका अडकू. मी निर्दोष आहे. सायली जोरजोरात रडत होती. सोनल बेडवर झोपून हे सगळं बघत होती.
आणि मनातल्या मनात हसत होती. आज तुझा खेळ खल्लास सायली. आता तुला पोलीस थेट जेलमध्ये नेतील. वेदांतने सायलीचा हात झटकला. तो पोलिसांशी बोलणार तेवढ्यात आयसीयूचा दरवाजा उघडला आणि प्रतापराव आत आले. त्यांच्यासोबत वेदिका आणि राहुल सुद्धा होते. काय चाललंय इथे? पोलिसांना फोन करण्याची काय गरज आहे? प्रतापरावांचा आवाज घुमला. वेदांतने फोन खाली ठेवला. बाबा, या सायलीने सोनलला जिन्यावरून ढकलून मारण्याचा प्रयत्न केलाय. सोनल स्वतः सांगते, आता मी हिला जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही. प्रतापरावांनी सायलीकडे पाहिलं. सायली रडत रडत त्यांच्याकडे बघत होती. बाबा, मी नाही ढकललं, प्लीज माझा विश्वास ठेवा. प्रतापराव शांत होते. त्यांनी बेडवर झोपलेल्या सोनलकडे पाहिलं. सोनलने पटकन रडका चेहरा केला. बाबा, तिनेच मला ढकललं, सोनल म्हणाली. प्रतापराव एक पाऊल पुढे आले. त्यांनी अत्यंत शांत पण धारदार नजरेने सोनलच्या डोळ्यात डोळे घातले. सोनल, प्रतापराव म्हणाले, तू नक्की सांगतेस की सायलीने तुला ढकललंय? हो बाबा, सोनल ठामपणे म्हणाली. बरं. प्रतापराव वळले आणि त्यांनी वेदांतकडे पाहिलं. वेदांत, तू पोलिसांना फोन कर, मी सांगतो त्यांना. हे ऐकून सायली शॉक झाली. बाबा सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवत नाहीयेत. सोनल आणि राहुल खुश झाले. वेदांतने पोलिसांना फोन लावला आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये यायला सांगितलं. अर्ध्या तासात पोलीस इन्स्पेक्टर हॉस्पिटलमध्ये आले. इन्स्पेक्टर प्रतापरावांना ओळखत होते. नमस्कार प्रतापराव, काय झालं? कुणी कुणाला ढकललं? प्रतापराव अत्यंत शांतपणे इन्स्पेक्टरकडे वळले. इन्स्पेक्टर साहेब, प्रतापराव म्हणाले, माझ्या सुनीने सायली जहागीरदार हिने सोनलला जिन्यावरून ढकलल्याचा आरोप सोनल करते. सोनलने बेडवरून मान हलवून होकार दिला. पण प्रतापराव पुढे म्हणाले, पण इन्स्पेक्टर साहेब, त्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. प्रतापरावांनी आपल्या खिशातून एक मोबाईल काढला. हा त्यांचा स्वतःचा फोन होता. त्यांनी तो फोन इन्स्पेक्टरच्या समोर धरला आणि एक व्हिडिओ प्ले केला. वेदांत, सोनल, सायली, राहुल सगळे शॉक होऊन त्या फोनकडे बघू लागले. तो व्हिडिओ जहागीरदार वाड्यातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा होता. हे बघा इन्स्पेक्टर, प्रतापराव व्हिडिओ दाखवत म्हणाले. आमच्या वाड्यात जिन्याच्या बरोबर समोर एक हिडन सीसीटीव्ही कॅमेरा आहे, जो फक्त मला माहिती आहे. आज दुपारी मी तो कॅमेरा चेक केला. सोनलच्या पायाखालची जमीन सरकली. सीसीटीव्ही पण राहुलने तर सांगितलं होतं की तिथे कुणीही पाहणार नाहीये. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत होतं की सायली पायऱ्या उतरण्यासाठी खाली वाकली आणि सोनलने मुद्दाम तिला धक्का देण्यासाठी आपले दोन्ही हात पुढे केले. पण सायली वाकल्यामुळे सोनलचा तोल गेला आणि ती खाली पडली. सायलीने सोनलला धक्का देणं तर दूरच, सायलीने तिला हात सुद्धा लावला नव्हता. सोनल स्वतः सायलीला मारण्यासाठी पुढे आली होती. हा व्हिडिओ बघून इन्स्पेक्टर शॉक झाले. वेदांतचे डोळे मोठे झाले. तो व्हिडिओ त्याने स्वतःच्या डोळ्याने पाहिला. ज्या सोनलवर तो आंधळेपणाने विश्वास ठेवत होता, ती सोनल सायलीचा खून करायला निघाली होती आणि वरून तीच खोटं बोलून सायलीला जेलमध्ये पाठवत होती. वेदांतने अत्यंत भयानक आणि रागीट नजरेने बेडवर झोपलेल्या सोनलकडे पाहिलं. सोनल थरथर कापू लागली. तिला घाम फुटला. तिला सगळं खोटेपणा सर्वांसमोर उघडा पडला होता. हॉस्पिटलच्या त्या आयसीयू रूम मध्ये शांतता पसरली होती. फक्त आणि फक्त ईसीजी मशीनचा आवाज येत होता. व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसलं होतं की सोनलने मुद्दाम सायलीला धक्का देण्यासाठी हात पुढे केले होते आणि तिचा तोल जाऊन ती खाली पडली होती. सायलीचा यात काडीचाही दोष नव्हता. वेदांत शॉक होऊन बेडवर झोपलेल्या सोनलकडे बघत होता. त्याचे डोळे मोठे झाले होते आणि त्याचा श्वास वेगाने चालत होता. ज्या सोनलवर त्याने स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला होता, जिच्यासाठी त्याने सायलीचा एवढा भयंकर तिरस्कार केला होता, तिने सायलीला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि वरून खोटं रडून सायलीला जेलमध्ये पाठवायचा प्लॅन केला होता. सोनल, वेदांचा आवाज थरथरत होता. त्यात राग आणि दुःख दोन्ही होतं. हे काय आहे सोनल? तू सायलीला ढकलण्याचा प्रयत्न केलास? सोनलची अवस्था अशी झाली होती जणू तिला चोरी करताना रंगे हात पकडले गेले. तिला घाम फुटला होता. तिची नजर प्रतापरावांच्या त्या भेदक नजरेला भिडू शकत नव्हती. इन्स्पेक्टर तिथेच उभे होते. राहुल घाबरून एका कोपऱ्यात उभा होता. आता आपला खेळ खल्लास असं राहुलला वाटलं होतं.
पण सोनल इतक्या सहजासहजी हार मानणारी नव्हती. ती एक अत्यंत हुशार आणि मॅनिप्युलेटिव्ह मुलगी होती. तिने सेकंदात विचार केला आणि आपला प्लॅन बदलला. तिने डोळे गच्च मिटले आणि जोरजोरात हुंदके द्यायला सुरुवात केली. तिने तिचे दोन्ही हात चेहऱ्यावर ठेवले आणि ती एखाद्या लहान मुलीसारखी रडू लागली. हो होय वेदांत, मी ढक्कल तिला, सोनल रडत रडत म्हणाली. तिच्या या थेट कबुलीने सगळेच शॉक झाले. सायली तर भीतीने एका जागेवर थिजून उभी होती. पण मी का ढकललं तिला हे विचारलंस तू मला? सोनलने अत्यंत दुःखी आणि हतबल चेहरा करत वेदांतकडे पाहिलं. तिचे डोळे खोट्या अश्रूंनी भरले होते. वेदांत, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे रे, सोनल हुंदके देत म्हणाली. खूप प्रेम, खूप म्हणजे खूप प्रेम आहे. मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. आपण किती स्वप्न पाहिली होती, आपल्या लग्नाची, आपल्या संसाराची. पण या सायलीने काय केलं? तिने पैशासाठी आणि या घरासाठी मला किडनॅप केलं. मला एवढे दिवस अंधारात डांबून ठेवलं आणि स्वतः नवरी म्हणून मांडवात बसली. सोनलने सायलीवर पुन्हा तोच आरोप, जुना खोटा आरोप अत्यंत आत्मविश्वासाने लावला. वेदांत, तूच विचार कर, सोनल बेडवर उठून बसत रडत म्हणाली. जी मुलगी माझं सगळं आयुष्य हिरावून घेते, जिने माझं प्रेम हिरावलं, तिला मी या घरात तुझी बायको म्हणून मिरवताना कसं बघू? मला नाही सहन होत रे वेदांत. जेव्हा ती तुझ्या रूम मध्ये असते, जेव्हा ती तुझ्या आजूबाजूला असते, तेव्हा माझ्या काळजाचे तुकडे होतात. मला वेळ लागायची वेळ आलीये. वेदांत शांत उभा होता. सोनलचे हे शब्द त्याच्या मनावर जादू करत होते. सोनलने पुढे हात जोडून वेदांतला म्हटलं, होय, मी तिला मारण्याचा प्रयत्न केला, कारण मला माझा वेदांत परत हवा होता. मला माझं प्रेम परत हवं होतं. यात माझी काय चुकी होती? मी जे काही केलं ते फक्त आणि फक्त तुझ्या प्रेमापोटी केलं वेदांत. पण जर तुला वाटत असेल की मी गुन्हेगार आहे, तर सांग या इन्स्पेक्टरला, नेऊ दे मला जेलमध्ये. मी तिथेच सडून मरेल. पण तुझी बायको म्हणून या सायलीला मी कधीच बघू शकणार नाही. सोनलने खोट्या प्रेमाचं इतकं भारी नाटक केलं होतं की वेदांतचा राग आता कुठल्या कुठे गायब झाला. वेदांत एक अत्यंत आणि इमोशनल आणि प्रेमात आंधळा झालेला मुलगा होता. त्याला सोनलचा खून करण्याचा प्रयत्न दिसला नाही, तर त्याला सोनलचं त्याच्यासाठी असलेलं वेड दिसलं. त्याला वाटलं, सोनल माझ्यावर एवढं प्रेम करते की ती माझ्यासाठी कुणाचा जीव घ्यायलाही तयार झाली. आणि हे सगळं तिने का केलं? कारण या सायलीने तिला किडनॅप केलं होतं. वेदांच्या चेहऱ्यावरचे रागीट भाव मवाळ झाले. तो 2 पावलं पुढे गेला आणि त्याने सोनलचा हात आपल्या हातात घेतला. सोनल, रडू नकोस, वेदांत अत्यंत मवाळ आवाजात म्हणाला. शांत हो तू, तुझ्या डोक्याला लागलंय. सोनलने वेदांतला घट्ट मिठी मारली. वेदांतनेही तिला आधार दिला. हे दृश्य बघून सायलीला वाईट वाटले. तिला स्वतःच्याच नशिबाची कीव येत होती. जो माणूस आता एका मिनिटापूर्वी सोनलचं सत्य बघून शॉक झाला होता, तोच माणूस आता पुन्हा सोनलच्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकला होता. प्रतापरावांनी मात्र संतापाने दात ओठ खाल्ले. वेदांत, प्रतापरावांचा आवाज कडाडला. तू पूर्णपणे आंधळा झालायस का? ती मुलगी एक खून करायला निघाली होती. हा एक भयंकर गुन्हा आहे आणि तू तिला कवटाळून बसलायस. वेदांतने प्रतापरावांकडे पाहिलं. आता त्याच्या डोळ्यात सायलीसाठी पुन्हा तो जुना तिरस्कार आणि राग आला होता. गुन्हा तिने नाही केलाय बाबा, गुन्हा या सायलीने केलाय. वेदांत सायलीकडे बोट दाखवत रागाने म्हणाला. काय? प्रतापरावांनी वेदिका शॉक झाले. हो बाबा, वेदांत दात ओठ खात म्हणाला. आज सायलीने सोनलला धक्का दिला नाही हे खरं आहे, पण सोनल आज ज्या मानसिक अवस्थेतून जाते, सोनलला आज सायलीला मारण्याची जे वेळ आली, त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त ही सायली आहे. जर सायलीने सोनलला किडनॅप करून मला नसतं फसवलं, तर आज ही वेळ आलीच नसती. वेदांत सायलीच्या जवळ आला. त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. तू आज वाचलीस सायली, वेदांत अत्यंत थंड आवाजात म्हणाला. आज तू सोनलला धक्का दिला नाहीये हे मी मानतो, पण तू सोनलला किडनॅप केलं होतंस हे मी कधीच विसरणार नाही. तूच सगळ्यात मोठी गुन्हेगार आहेस. सायलीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. तिने दोन्ही हात जोडले. वेदांत सर, प्लीज, मी परत सांगते, मी त्यांना किडनॅप नाही केलं. माझा यात काहीच हात नव्हता. मी निर्दोष आहे. सायली हुंदके देत गयावया करत होती. शट अप, वेदांत ओरडला. तुझे हे खोटे अश्रू मला दाखवू नकोस.
तू बाबांचा सपोर्ट मिळून या घरात टिकून आहेस ना, पण लक्षात ठेव, मी तुला माझी पत्नी म्हणून कधीच स्वीकारणार नाही आणि तू सोनलला जो त्रास दिलाय त्याची किंमत तुला चुकवावीच लागेल. वेदांत वळला आणि त्याने इन्स्पेक्टर कडे पाहिलं. वेदांत इन्स्पेक्टर साहेब, वेदांत म्हणाला, हा आमचा घरगुती मॅटर आहे. सोनलने जे काही केलं ते ती मानसिक तणावात असल्यामुळे केलं. मला कोणतीही तक्रार दाखल करायची नाहीये. इन्स्पेक्टरने प्रतापरावांकडे पाहिलं. प्रतापरावांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि मान हलवून होकार दिला. त्यांना माहिती होतं की पोलिसांना मध्ये आणून घरचे अब्रू वेशीवर टाकण्यात काही अर्थ नव्हता. वेदांत सध्या कोणाचाही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. इन्स्पेक्टर तिथून निघून गेले. वेदांतने सोनलला काळजीने विचारलं, सोनल, तुला बरं वाटतंय ना आता? आपण घरी जायचं? सोनलने मान हलवून होकार दिला. तिने हळूच सायलीकडे पाहिलं. तिच्या ओठांवर हसू आलं. तिने सायलीला डोळ्यांनीच सांगितलं, बघितलंस, माझा वेदांत फक्त माझाच आहे. तू माझं काही बिघडवू शकत नाहीस. सायलीने आपली नजर खाली वळवली. तिला आज खूप एकटं वाटत होतं. काल रात्री याच वेदांतने तिची माफी मागितली होती. तिला वाटलं होतं की वेदांतला तिचं सत्य समजायला लागले, पण आज पुन्हा वेदांत सोनलच्या बाजूने उभा राहिला होता. रात्री 9 वाजता हॉस्पिटलमधून सगळे वाड्यात परतले. सोनलच्या डोक्याला पट्टी होती. वेदांतने स्वतः तिला उचलून आणलं आणि तिच्या रूम मध्ये बेडवर झोपवलं. तू आराम कर सोनल, मी तुझ्यासाठी सूप घेऊन येतो, वेदांत प्रेमाने म्हणाला. नको ना वेदांत, सोनल त्याचा हात पकडून म्हणाली. तू माझ्या जवळच बस, मला भीती वाटते. वेदांत तिच्या शेजारी बसला. तो सोनलची खूप काळजी घेत होता. तिकडे खाली हॉलमध्ये प्रतापराव अत्यंत रागात फेऱ्या मारत होते. वेदिका आणि राहुल सोफ्यावर बसले होते. सायली किचन मध्ये होती. ती वेदांत आणि सोनलसाठी जेवणाचं ताट तयार करत होती. तिचे हात यंत्रासारखे काम करत होते, पण तिचं मन पूर्णपणे सुन्न झालं होतं. प्रतापराव किचन मध्ये आले. त्यांनी सायलीला पाहिलं. सायलीचा तो उतरलेला चेहरा आणि रडून सुजलेले डोळे बघून प्रतापरावांना खूप वाईट वाटलं. ते सायलीच्या जवळ गेले आणि त्यांनी अत्यंत मायेने तिच्या डोक्यावर हात ठेवला. सायली दचकली आणि तिने वर पाहिलं. प्रतापरावांना बघून तिच्या डोळ्यातून पुन्हा पाणी आलं. बाबा, सायली मुके देत म्हणाली, मी खरंच काही केलं नाहीये. मी सोनलताईला किडनॅप नाही केलं. वेदांत सर माझ्यावर कधी विश्वास ठेवणार नाहीत. प्रतापरावांनी एक दीर्घ सुस्कारा सोडला. मला माहिती बाळा, तू निर्दोष आहेस. आज या व्हिडिओमुळे हे सिद्ध झालं की सोनल तुला मारायला निघाली होती आणि तिचं हे प्रेमाचं नाटक ते वेदांतला नाही समजलं, पण मला चांगलंच समजलं. सायलीने डोळे पुसले. सोनल खूप हुशार आहे, प्रतापराव अत्यंत गंभीर आवाजात म्हणाले. तिने वेदांतला पूर्णपणे आपल्या जाळ्यात अडकवले. वेदांत सध्या तिच्या खोट्या प्रेमात आंधळा झालाय. पण सायली, तू हार मानू नकोस. सत्याला कधीच लपवता येत नाही. सोनल कधी ना कधी अशी चूक करेल ज्यामुळे तिचं खरं रूप वेदांच्या समोर येईलच. सायलीने मान हलवली. पण बाबा, माझ्याकडे कोणताही पुरावा नाहीये. मी तिला कशी उघडी पाडू? वेळ येईल बाळा, प्रतापराव म्हणाले. तू फक्त स्वतःला खंबीर ठेव. तू या घरची सून आहेस, हे विसरू नकोस. आता जा, ताट घेऊन जा वर. सायलीने जेवणाचं ताट घेतलं आणि ती हळूहळू जिने चढून सोनलच्या रूम कडे गेली. रूमचा दरवाजा थोडासा उघडा होता. सायलीने आत पाहिलं आणि तिचे पाय तिथेच थांबले. वेदांत सोनलला स्वतःच्या हाताने सूप पाजत होता. सोनल त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून अत्यंत प्रेमाने त्याच्याकडे बघत होती. वेदांत तिच्या केसावरून हात फिरवत होता. हे दृश्य सायलीसाठी खूप वेदनादायी होतं. ती एक स्त्री होती आणि एका स्त्रीला स्वतःचा नवरा दुसऱ्या मुलीसोबत इतक्या जवळ पाहणं हे सहन होत नव्हतं. सायलीने दरवाजावर हलकीशी नॉक केली. वेदांतने मागे वळून पाहिलं. सायली बघून त्याचा चेहरा लगेच रागीत झाला. सायलीने खाली मान घालून जेवणाचं ताट बाजूला टेबलावर ठेवलं. हे जेवण ठेवले, काही लागलं तर सांगा, ती अत्यंत दबक्या आवाजात म्हणाली. तुझी इथे कोणतीही गरज नाहीये सायली, वेदांत म्हणाला. तू इथून जाऊ शकतेस आणि हो, इथून पुढे सोनलच्या आसपास सुद्धा भटकायचं नाही, समजलं?
सायलीने काही न बोलता मान हलवली आणि ती मुकाटाने तिथून बाहेर पडली. वाड्यात शांतता होती. सगळे झोपायला गेले होते. राहुल त्याच्या रूम मध्ये बसून वाईन पित होता. त्यांचा आजचा प्लॅन फसला होता, पण तरीही तो खुश होता, कारण सोनलने स्वतःला खूप हुशारीने वाचवलं होतं. तेवढ्यात रूमचा दरवाजा हलक्या आवाजात उघडला गेला. सोनल आत आली. तिच्या डोक्याला अजूनही पट्टी होती, पण तिच्या चेहऱ्यावर आता कोणतंही दुःख किंवा वेदना नव्हती. राहुलने हसून तिला पाहिलं. वेलकम डार्लिंग, काय भारी ऍक्टिंग केलीस यार तू हॉस्पिटलमध्ये. मला तर वाटलं होतं आज आपला प्लॅन फ्लॉप झाला आणि आपण थेट जेलमध्ये जाणार. सोनल हसून राहुलच्या शेजारी बसली आणि तिने त्याच्या हातातला वाईनचा ग्लास घेतला. तुला काय वाटलं? सोनल हसत म्हणाली. ही सोनल एवढ्या सहजासहजी हार मानेल? तो वेदांत खूप इमोशनल मूर्ख आहे. त्याला प्रेम या शब्दाची खूप कमजोरी आहे. मी फक्त 2 खोटे अश्रू काढले आणि तो लगेच माझ्या पायाशी आला. राहुल जोरजोरात हसू लागला. मानलं तुला बेबी, पण आता पुढे काय? ती सायली अजूनही घरात आहे आणि आज तिने आपल्याला जवळजवळ पकडलंच होतं. सोनलचा चेहरा गंभीर झाला. हो, सायली आत शांत बसणार नाही. तिला माझा आणि तुझा सगळा प्लॅन समजला. जरी तिच्याकडे पुरावा नसला तरी ती बाबांच्या मदतीने काहीही करू शकते. मग आपण तिला वाटेतून कसं काढायचं? राहुलने विचारलं. सोनलने एक वाईनचा घोट घेत म्हणाली. आता आपण तिला मारणार नाही राहुल. आता आपण तिला कॅरेक्टरलेस ठरवू. राहुलने आश्चर्याने भुवया उंचवला. कॅरेक्टरलेस कसं? सोनलच्या डोळ्यात एक अत्यंत भयानक आणि नीच प्लॅन तयार होत होता. ऐक राहुल, सोनल म्हणाली, तू आता या घरात शिवांश म्हणून आहेस. तू वेदूला वाचवलंयस, त्यामुळे बाबांचा आणि वेदांचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आता तुला फक्त एवढंच करायचंय की तुला सायलीच्या जवळ जाण्याचं नाटक करायचंय. म्हणजे राहुलला समजलं नाही, म्हणजे असं की तू सर्वांसमोर सायलीशी खूप चांगल्याने बोलायचं, तिला मुद्दाम मदत करायची आणि मी वेदांच्या मनात संशय टाकेन की सायली आणि तुझ्यामध्ये काहीतरी अफेअर चालू आहे. सोनल हसत म्हणाली. राहुलचे डोळे चमकले. ओ व्हॉट अ प्लॅन. जर वेदांतला असं वाटलं की सायलीचं माझ्यासोबत अफेअर आहे तर सतत तिला घरातून धक्के मारून बाहेर काढेल आणि म्हातारा सुद्धा तिला वाचवू शकणार नाही, कारण जहागीरदार घराण्यात कॅरेक्टर खूप महत्वाचं मानलं जातं. एक्झॅक्टली. सोनलने राहुलच्या ग्लासला आपला ग्लास लावत चिअर्स केलं. आणि एकदा का सायली घरातून बाहेर गेली की मग आपण जहागीरदारांची सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करू आणि इथून कायमचे लंडनला पळून जाऊ. सोनलचा प्लॅन एकदम पक्का होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सायली अंगणातल्या तुळशीला पाणी घालत होती. तिचे डोळे अजूनही सुजलेले होते. तेवढ्यात मागून राहुल आला. त्याने अत्यंत गोड आणि आदराचा चेहरा केला होता. सुप्रभात वहिनी, राहुल हसत म्हणाला. सायली दचकून मागे वळली. राहुलला बघून तिच्या मनात भयंकर चिड आली. तिला माहिती होतं की तो सोनलचा मित्र आहे. तू इथे काय करतोस? सायलीने अत्यंत थंड आवाजात विचारलं. अहो वहिनी, मी तर फक्त गुड मॉर्निंग म्हणायला आलो होतो. राहुल नाटक करत म्हणाला. मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये. सायली वळून जाऊ लागली, पण राहुलने मुद्दाम थोडं मोठ्या आवाजात, जेणेकरून वरच्या बाल्कनीत उभा असलेल्या वेदांतला ऐकू शकेल असं म्हटलं. अहो वहिनी, तुम्ही एवढा का रागवताय माझ्यावर? काल रात्री तुम्ही माझ्या रूम जवळ आला होता तेव्हा तर तुम्ही खूप छान बोलत होतात. हे वाक्य ऐकून सायली जागेवर थबकली. तिचे डोळे विस्फारले. काय? मी तुझ्या रूम जवळ कधी आले होते? राहुलने खोटं हसत म्हटलं. अहो वहिनी, विसरलात का? काल रात्री तुम्ही मला कॉफी आणून दिली होती आणि आपण किती वेळ गप्पा मारत होतो. सगळं राहुल मुद्दाम खोटं बोलत होता आणि नेमकं याच वेळी वरच्या बाल्कनीत वेदांत उभा होता. वेदांतने हे सगळं ऐकलं. सायली रात्री या शिवांशच्या रूम मध्ये गेली होती का? आणि ती त्याला कॉफी का देईल? वेदांतचे डोळे बारीक केले. तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट मध्ये मला नक्की सांगा. आणि तुम्हाला ही स्टोरी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला
विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या भागामध्ये.